कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहीं नमामि। नमस्कार मंडळी, देवांचे देव महादेव ते जितके अनादी आणि अनंत आहेत तितकेच ते साधे आणि सरळ आहेत। म्हणूनच संपूर्ण ब्रह्मांड त्यांना भोलेनाथ म्हणून ओळखतं। महादेव कोणत्याही मोठ्या सोन्या चांदीच्या दागिन्यांनी किंवा 56 भोगांनी प्रसन्न होत नाहीत, तर ते प्रसन्न होतात भक्ताच्या खऱ्या भक्तीने आणि काही अत्यंत साध्या गोष्टींनी। पण तुम्हाला माहीत असेल की अशा कोणत्या 11 खास गोष्टी आहेत ज्या महादेवांना इतक्या प्रिय आहेत की ज्यांचा केवळ स्पर्श जरी शिवलिंगाला झाला तरी माणसाचं नशीब पालटू शकतं। या गोष्टी मागे नेमकं कोणती पौराणिक रहस्य दडली आहेत? आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण महादेवांच्या 11 प्रिय गोष्टींचा गूढ इतिहास जाणून घेणार आहोत। जर तुम्ही खरोखर शिवभक्त असाल तर आजचा हा व्हिडिओ चुकूनही मिस करू नका। आणि चला तर एकत्र म्हणूया हर हर महादेव आणि व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, पहिलं आहे बेलपत्र। आणि महादेवांचा बेलपत्र प्राण आहेत। शास्त्रात म्हटलं आहे की दर्शन बिल्वपत्रम स्पर्शन पापनाशयम, म्हणजे बेलपत्राच्या केवळ दर्शनानेच आणि स्पर्शाने पाप नष्ट होतात। बेलपत्राची 3 पाने एकत्र असतात जी सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे आणि ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे प्रतीक आहे। मंडळी, याची कथा काय आहे तर माता पार्वतीने महादेवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या केली होती। त्या तपश्चर्येदरम्यान त्यांनी महादेवांना बेलपत्र अर्पण केले होते। तेव्हापासून शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय झाले। शिवलिंगावर नेहमी बेलपत्राचा गुळगुळीत भाग खाली करून व्हायला पाहिजे। मंडळी, 2 नंबरला आहे की पाणी आणि गंगाजल। म्हणजे आपल्या घरामध्ये आपण पहा रोज 1 तांब्याभर किंवा देवांना स्नान घालत असतो, 1 तांब्या पाणी घालत असतो ते किंवा गंगाजल हे खूप महत्त्वाचं आहे। महादेवाला केवळ जलाभिषेक केला तरी ते तृप्त होतात, म्हणून त्यांना जलाभिषेक प्रिय म्हटलं जातं। रहस्य काय आहे यामागचं तर समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल नावाचे भयंकर विष बाहेर पडले तेव्हा संपूर्ण सृष्टी वाचवण्यासाठी महादेवाने ते विष स्वतःप्राशन केले। त्या विषामुळे महादेवांच्या कंठात आणि शरीरात असह्य आग होऊ लागली। त्यांचा हा दाह शांत करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर निरंतर जलाभिषेक केला। गंगाजल हे सर्वात पवित्र मानलं जातं कारण गंगा स्वतः महादेवांच्या जटेत वास करते। जलाभिषेकामुळे माणसाच्या जीवनातील मानसिक ताणतणाव आणि संताप शांत होतो। मंडळी, 3 नंबरला आहे कच्चं दूध। कच्चं दूध जेव्हा महादेवाच्या अंगाचा दाह जलाभिषेकानेही पूर्णपणे शांत झाला नाही तेव्हा त्यांना गायीच्या थंड दुधाने स्नान घालण्यात आले। दुधाने शिवलिंगाला अभिषेक केल्याने व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभते। विशेष म्हणजे श्रावण महिन्यात किंवा सोमवारी तांब्याचे पात्र सोडून इतर धातूच्या पात्रातून दूध अर्पण केल्याने घरातील कौटुंबिक कलह मिटतात आणि घरात शांतता नांदते। मंडळी, 4थं आहे की भस्म किंवा विभूती। तर महादेव हे वैराग्याचे राजे आहेत। जिथे इतर देव सुवर्ण आणि हिऱ्यांचे अहंकार घालतात तिथे आपले महादेव आपल्या अंगाला भस्म म्हणजे चितेची राख लावतात। आध्यात्मिक अर्थ याचा असा आहे की भस्म आपल्याला संसाराचे सर्वात मोठे सत्य सांगते। हे मानवा, आज तुझा जो अहंकार आहे तो एक दिवस या राखेसारखाच नष्ट होणार आहे। महादेवाला भस्म अर्पण केल्याने आणि स्वतःच्या कपाळावर भस्माच्या 3 रेषा ओढल्याने माणसाचा अहंकार संपतो आणि मनाला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। मंडळी, 5वं आहे की धतुरा आणि त्यांची फुले। तर 5वी गोष्ट ही धतुरा आहे। हे एक अत्यंत कडू, काटेरी आणि विषारी फळ आहे जे सर्वसामान्य लोक देवाच्या पूजेत कधीही वापरत नाहीत, पण महादेवांना अत्यंत प्रिय आहे। यामागचा संदेश अत्यंत सुंदर आहे। महादेवाने जगाला सांगितले की ज्या गोष्टीचा समाज टाकाऊ, कडू किंवा विषारी म्हणून नाकारतो त्या सर्व गोष्टी मी स्वीकारायला तयार आहे। जेव्हा आपण महादेवाला धतुरा वाहतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आपण आपल्या मनातील कटुता, मत्सर आणि वाईट विचार महादेवांच्या चरणी सोडून देत आहोत। मंडळी, 6वं आहे की पांढरी फुलं आणि मंदार। महादेवांच्या पूजेमध्ये रंगांचे फुलं महत्त्व आहे। महादेवाला शांतता आवडते, म्हणूनच त्यांना पांढरी फुले
विशेष रुईची मंदार किंवा अंकद फुले अत्यंत प्रिय आहेत. पांढरी रुईचं खूप विशेष महत्त्व आहे. मंडळी, सावधानता तर शिवपुराणानुसार महादेवाला मोगरा, परिजातक आणि रुईची फुले चालतात. पण केतकीचं केवड्याचं फूल विसरूनही व्हायचं नाहीये. केतकीचं केवड्याचं फूल व्हायचं नाहीये. एका पौराणिक कथेनुसार केतकीच्या फुलाचे ब्रह्मदेवाच्या खोट्या गोष्टीची साक्ष दिली होती, ज्यामुळे संतप्त होऊन महादेवाने केतकीला शाप दिला की माझ्या पूजेत तुझा कधीही वापर होणार नाही. मंडळी, 7वं आहे अक्षदा. अक्षदा म्हणजे न तुटलेले अखंड तांदूळ. म्हणजे आपल्याकडे तांदूळ असतात आणि आपण महादेवांवर म्हणजे शिवजींना जर व्हायचे असतील तर आपण संपूर्ण तांदूळ वाहतो, म्हणजे तुटलेला तांदूळ नाही पाहिजे. तर त्याचं महत्त्व असं आहे की शिवपूजेत अक्षदा वाहण्याला खूप मोठं महत्त्व आहे. अक्षदा हे पूर्णत्वाचं प्रतीक मानलं जातं. जर तुमच्या घरात पैशाची चणचण असेल किंवा दारिद्र्य असेल तर दर सोमवारी शिवलिंगावर अक्षदांचे काही दाणे अर्पण करा. म्हणजे पूर्ण दाणा पाहिजे तांदळाचा. पण लक्षात ठेवा, तांदळाचा एकही दाणा तुटलेला नाही पाहिजे, अन्यथा पूजा अपूर्ण मानली जाते. अखंड अक्षदा अर्पण केल्याने घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. मंडळी, 8वं आहे चंदन. चंदनाचा स्वभाव अत्यंत शीतल म्हणजेच थंड असतो. महादेवांच्या मस्तकावरील उष्णता कमी करण्यासाठी त्यांना पांढऱ्या चंदनाचा टिळा लावला जातो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की महादेवाला कधीही हळद आणि कुंकू अर्पण केलं जात नाही, कारण हळद आणि कुंकू हे स्त्रीच्या सौंदर्याशी संबंधित आहे आणि शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे. चंदनाचा टिळा लावल्याने भक्ताचे मन एकाग्र होते आणि त्याला मानसिक शांती मिळते. तर मंडळी, 9वं आहे की 9वी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय महादेवांचे रूप पूर्ण होऊच शकत नाही, ती म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्ष म्हणजे रुद्राचे अश्रू. पौराणिक कथेनुसार एकदा महादेव अनेक वर्षांच्या समाधीनंतर जागे झाले आणि जेव्हा त्यांनी सृष्टीतील जीवांचे दुःख पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचे काही थेंब जमिनीवर पडले. त्या थेंबामधून रुद्राक्षाच्या वृक्षाची उत्पत्ती झाली. महादेवाला रुद्राक्षाची माळ वाहिल्याने किंवा ती स्वतः परिधान केल्याने अकाली मृत्यूचे भय संपते आणि व्यक्तीचे सर्व ग्रहांचे दोष दूर होतात. मंडळी, 10वं आहे शुद्ध मध आणि गाईचं तूप. 10वी गोष्ट म्हणजे मध आणि शुद्ध गाईचं तूप. शिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक करताना या 2 गोष्टी आवर्जून वापरल्या जातात. ते मध हे गोडव्याचे आणि शुद्धतेचे प्रतीक आहे, तर तूप हे समृद्धीचे आणि शक्तीचं प्रतीक आहे. शिवलिंगाला मध आणि तुपाचा लेप दिल्याने किंवा अभिषेक केल्याने माणसाची शारीरिक दुर्बलता दूर होते, संतती, सुख लाभते आणि अडकलेली कामे वेगाने पूर्ण होऊ लागतात. मंडळी, 11वं आहे भांग. 11वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे भांग. बरेच लोक भांगेचा संबंध केवळ नशेशी जोडतात, पण आध्यात्मिक आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने भांग ही एक औषधी वनस्पती आहे. आणि याचं रहस्य काय आहे तर महादेवांच्या शरीरातील विषाचा प्रभाव आणि जळजळ कमी करण्यासाठी जसे जल आणि दूध वापरले गेले, तसे भांगेच्या पानाचा लेप औषध म्हणून त्यांच्यावर केला गेला. महादेव हे संसाराच्या पलीकडे राहणारे वैरागी आहेत. भांग अर्पण करण्याचा खरा अर्थ असा आहे की आपण आपल्या सर्व वासना आणि सांसारिक मोहमाया देवांच्या चरणी समर्पित करून सात्विकतेचे वाटचाल करतो आहेत. तर मंडळी, या आहेत महादेवाला अत्यंत प्रिय असलेल्या त्या 11 दिव्य गोष्टी. या सर्व भौतिक गोष्टींपेक्षाही महादेवांना सर्वात जास्त काय प्रिय असेल तर ती म्हणजे भक्ताचे निर्मळ मन. तुम्ही महादेवाला काहीही अर्पण नाही केलं तरी चालेल, पण तुमचे मन जर शुद्ध असेल आणि मुखात ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र असेल तर भोलेनाथ तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? या 11 गोष्टींपैकी तुम्ही महादेवाला कोणती गोष्टी नेहमी अर्पण करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि तुमच्या मनात शिवभक्ती जागी झाली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी मयुरी पालवे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा एकदा म्हणूया हर हर महादेव. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.